तर हॅलो, मी आहे दिव्या. तर मी आज बनवत आहे मिसळ. बाहेर मस्त पाऊस चालू आहे, तर त्याच्या निमित्त आज मिसळ बनवत आहे. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला रेसिपी दाखवते. तर सर्वात आधी मी इथे 8 पाव असलेली मटकी, 8 पाव मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही कुकरमध्ये शिजत घालायची आहे. आता व्हिडिओ पहिला आलाच आहात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा व कॉमेंट करा. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूया आपण मिसळ कशी बनवायची ती रेसिपी सांगते. आता मटकी शिजतीये तोपर्यंत आपण मिसळसाठी लागणारा मसाला भाजून घेऊया. तर मी 8 पाव मटकी घेतली होती व ती कुकरला 2 शिट्ट्या त्याच्यात करून घेतल्या. मटकीच्या हळद टाकून, मीठ वगैरे काही टाकलं नाही, फक्त हळद टाकलेली आहे. 2 शिट्ट्या करून घेत आहे. तोपर्यंत इथे मसाला वाटून घेऊया. एक कांदा घेतलेला आहे व छोटा तुकडा खोबरे घेतलेला आहे. खडे मसाल्यामध्ये दालचिनीचा तुकडा, हिरवी विलायची, काळी विलायची, खसखस, जिरे, शहाजिरे, 2 लवंगा व 2 मिरे घेतलेले आहे. पांढरे तीळ व धने घेतलेले आहे. 2 चमचे घेतलेला आहे धने व पांढरे तीळ अंदाजे घेतलेला आहे. 4 ते 5 जणांसाठी आरामशीर ही मिसळ पुरेल एवढी बनेल ही. तर सर्वात आधी इथे कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. धने व हावरी मी चांगलं लालसर भाजून घेत आहे. धने हावरी भाजून झाल्यानंतर आपले खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत व दोन्ही एकत्र एका प्लेटमध्येच काढून घ्यायचं आहे. जास्त भांडे काही भरवायची गरज नाही. दोन्ही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आता आपला कांदा खोबऱ्याचा मसाला भाजून घ्यायचा आहे. खोबरं चांगलं लालसर रंगापर्यंत भाजून घ्यायचं. थोडंसं तेल ओतून खोबरं भाजून झाल्यानंतर आता कांदा भाजण्यासाठी घ्यायचा. कांदा काळा करायचा नाहीये, लालसरच भाजायचा आहे. काळा जर केला कांदा तर ग्रेव्हीचा रंग काळा येईल, म्हणजे भाजीचा रंग काळा येईल. त्याच्यामुळे काळा करायचा नाहीये, कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे. मस्त भाजीला तरी येते. तेल ओतून थोडंसं कांदा भाजून घ्यायचा अशा प्रकारे. आता सगळा मसाला भाजून झालेला आहे. लसूण पण टाकलेला आहे मी. मसाला भाजून झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे. आधी कोरडा मसाला वाटून घ्यायचा, एकदम बारीक असा वाटून घ्यायचा. त्याच्यानंतर कांदा खोबऱ्याचा मसाला त्याच्यात टाकायचा व थोडं थोडं पाणी ओतून, जसं लागेल तसं पाणी ओतून मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे. जो आपल्याला मटकीची रस्सा बनवायचा आहे, मिसळसाठी रस्सा, तर त्यासाठी पाणी गरम वापरायचं आहे. तर मी काही केलेलं आहे, जास्त भांडे भरवत बसलेले नाही मी. जे आपण मटकी शिजवायची पातेली वापरले त्याच पाण्यात मी जेवढं ग्रेव्ही बनवायची तेवढं पाणी टाकलं व उकळी करून घ्यायची आहे. आता मटकीचं तरी बनवण्यासाठी काय काय लागते ते सांगते. एक कांदा, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, बारीक चिरायचं आहे. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये फक्त मोहरी टाकलेली आहे व कढीपत्ता. जिरे नाही वापरले मी, फक्त मोहरी वापरलेली आहे व कढीपत्ता चांगले परतून घ्यायचा आहे. कांदा मऊसर शिजेपर्यंत चांगलं परतून घ्यायचंय. आणि मी इथे MDचा धना पावडर व अंबारी लसूण मिरची हे वापरत आहे. फक्त वापरून घरगुती लाल मिरची, हळद, बाकी कोणताच मसाला टाकलेला नाहीये मी, कारण की आपण खडे मसाले वापरलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची एकदम मस्त अशी टेस्ट येणार आहे. फक्त हे 2 मसाले वापरले, धना पावडर आणि अंबारी मसाला. खूप छान टेस्ट येते. एकदा तुम्ही नक्की मिसळ करून पहा. माझ्या गॅरंटीवर 100% गॅरंटीवरती एकदा मिसळ नक्की करून पहा. खूप सुंदर होते. बाकी कोणतेच मसाले वापरायची गरज नाही पडत. मिसळ मसाला किंवा कोल्हापुरी मिसळ मसाला कोणतीच गरज नाही पडत. फक्त हे 2 मसाले नक्की वापरून पहा. तेल सुटेपर्यंत चांगले मसाले परतून घ्यायचे आहेत. सगळीकडून तेल असं सुंदर सुटलेलं आहे व आपण गरम करून घेतलेलं पाणी मटकीचं ते टाकायचंय
मिक्सरचं भांडं स्वच्छ म्हणजे धुवून टाकलं तरी चालेल. मी धुवून टाकलं होतं. व चवीनुसार मीठ टाकायचं वरून व कोथिंबीर टाकायची. व आपलं घरगुती फरसाण असतं ना, गोड फरसाण फक्त वापरायचं नाही आहे. जर गोड फरसाण वापरलं, जे किराणा मालाच्या दुकानात भेटतं ते गोड फरसाण असतं, काही काही नमकीन वापरायचं आहे. गोड फरसाण वापरलं की सगळी टेस्ट बिघडून जाते. गोड फरसाणनी सोबत काकडी, कांदा, लिंबू व पाव सोबत एन्जॉय करायची. मस्त पाऊस चालू होता बाहेर. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व मिसळ एकदा नक्की घरी ट्राय करून पहा. खूप सुंदर मिसळ बनते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.